बऱ्याच दिवसापासून छोले भटुरे बनवायचं चाललं होतं. तर आज मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं चला आज मस्त चमचमीत छोले भटुरे बनवूया. त्यासाठी ना 2 वाट्या इथे मी मैदा घेतलाय, 1 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे बारीक रवा, 1 वाटी दही घेतलाय, पाव चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ घेतलंय, 1 चमचा साखर घातली आहे आणि 2 चमचे तेल घेतलंय. आधी हाताने चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे. भटुऱ्याचं पीठ आहे ना, अगदी सॉफ्ट असतं. तर इथे बघा हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. तर कमीत कमी आता आपल्याला 20 मिनिटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं मुरू द्यायचं आहे. तर बघा 20 मिनिटं मी हे साईडला ठेवून घेते. तर 20 मिनिटानंतर अगदी सॉफ्ट आपलं हे पीठ मुरून तयार झालेलं आहे. तर बघा याच्या खाली ना अशी जाळी तयार होते आणि याच्या आतमध्ये सुद्धा मस्त अशी जाळी तयार होते. तर आपलं हे पीठ ना तयार आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि परत त्याला एकदा थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं. खूप जास्त वेळ मळायचं नाही, नाहीतर जे याच्यामध्ये तार बनलेले असतात ना, त्या तुटतात. तर आता इथे बघा एक गोळा तळून घेतलाय. याचा असा एक गोळा तोडून घेऊया आणि आता आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ करायचा नाही. तर आता एका पोळपाटवर हे लाटून घेऊया. पीठ लावायची गरज नाही आहे. वाटलंच ना, तर अगदी थोडंसं म्हणजे एक बोट तुम्ही ते तेल लावून घेऊ शकता. तर दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल ना अगदी गरम झालेलं तेल पाहिजे. तर आता आपण याला मस्त असं फ्राय करून घेऊया. तर बघा टाकल्याबरोबर किती मस्त असा टम्म आपला हा भटुरा फुललेला आहे. रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. जसा मार्केटमध्ये मिळतो ना, अगदी तसाच तयार झालेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया. तर तुम्हाला वाटतच असेल ना, तर मी परत एकदा हा दुसरा भटुरा टाकून दाखवते. प्रत्येक भटुरा आपला असाच फुलणार. तर इथे बघू शकता मस्त असा हा आपला भटुरा तयार झालेला आहे. परत त्याला दोन्ही साइडनी मस्त रंग येईपर्यंत मी ते फ्राय करून घेतलेला आहे. तर आता यालासुद्धा काढून घेऊया. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि यासोबत मी मस्त असे चमचमीत छोले देखील बनवले आहे. याची रेसिपी लवकरच मी अपलोड करणार आहे. तर बघा, आपला भटुरा बघा किती मस्त झालेला आहे. मी तुम्हाला हा फोडून देखील दाखवते. तर इथे बघू शकता मस्त वरून कुरकुरीत आणि मस्त असा सॉफ्ट जाळीदार आपला हा भटुरा तयार झाला आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे बघा मस्त असे चमचमीत आपले छोले तयार झालेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथे बघा मस्त असा जाळीदार आणि सॉफ्ट आपला हा भटुरा तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.